अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। कोरटकर, सोलापूरकरवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे आणि आजही तीच मागणी ते लावून धरणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतील महिला सुरक्षेचा विषय सुद्धा आज तापण्याची शक्यता आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री आज उत्तर देणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। महाराजांवर बोलणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। तसंच मुंबईतील महिला सुरक्षेचा विषय सुद्धा आज तापण्याची शक्यता आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील। तसंच पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे। विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आजचा चौथा दिवस आहे आणि आजचा चौथा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे जे सुरुवातीचे 3 दिवस होते ते सुरुवातीचे 3 दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून, सोबतच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई होणार का या प्रकरणावरून आणि आमदार अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून हे 3 दिवस मोठ्या प्रमाणात गाजले आणि सभागृहाचं कामकाज सुद्धा तेवढ्या प्रमाणात चालू शकलेलं नव्हतं, कारण सभागृह हे तहकूब करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज तरी सभागृह चालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे, कारण आजही आजचा जो दिवस आहे तो वादळी ठरू शकतो। त्याला कारणही तसं आहे, कारण अबू आझमी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती वादग्रस्त टीका टिप्पणी केलेल्या व्यक्तींवरती अजूनही सरकारने कारवाई का केली नाही यावरून विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण कालच भास्कर जाधव यांनी म्हटलेलं होतं की जोपर्यंत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। त्यामुळे हा मुद्दा आज गाजू शकतो। सोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या डिसेंबरमध्ये झालेली होती, त्यामुळे अजूनही त्या प्रकरणी कोणावरती कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधक आता आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आज हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईमध्ये सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।